नागपूर शहरात तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मारबत उत्सव साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे। याच अनुषंगाने कळमना येथे 3 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता भव्य मारबत काढण्यात आली। या मारबतीमध्ये हिंदूंसोबतच मुस्लिम बांधवांनी देखील उत्स्फूर्ततेने सहभाग घेतला होता। ही मारबत हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक बनली। यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते आणि अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। तान्हा पोळा व मारबत उत्सव मध्ये कोणत्याही प्रकारची अघटित घटना होऊ नये यासाठी नागपूर शहरातील कळमना परिसरात 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजतापासून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। हा बंदोबस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत पांडे यांच्या नेतृत्वात लावण्यात आला होता। याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत पांडे यांनी दिली आहे। मारबत आणि बडगा जो कार्यक्रम आहे विदर्भामध्ये नागपूर सिटीमध्येच होत असतो आणि त्याचा जो सांस्कृतिक जो वारसा आहे तो इथं 45 वर्षापासून आहे आणि मला भाग्य लाभलं की कळमनामध्ये जो बडगा आहे त्यांना आणि मारबते यांना सेवा देण्याचं आज या ठिकाणी कळमना आदीमध्ये 2 बडगा आणि 2 मारबते यांची शोभायात्रा निघालेली आहे। आज त्याचा मार्ग जो होता तो साखरवाडी मस्जिद मार्ग होता। तर साखरवाडी मस्जिदचे कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांच्या सदस्यांनी ठरवलं की आपण हिंदू आणि मुस्लिम एकतेचं हे प्रतीक साजरं करू, मिलाप चालू करू आणि त्यांनी इथे जी काळी मारबत आहे तिथं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि हिंदू आणि मुस्लिम एकतेचं त्यांनी हे दिलेलं आहे। सर्वप्रथम मी सर्व लोकांचे धन्यवाद मानीन। ॲक्च्युली लोकांना इथले जे आहेत जे स्थानिक लोक आहेत त्यांना हिंदू मुस्लिम बाबत कुठलाही भेदभाव नाही आहे। फक्त थोडंसं बाहेरच्या लोकांमुळे इथं थोडासा प्रॉब्लेम झाला होता मागच्या वर्षी, परंतु या लोकांचे एकमेकांच्या कार्यक्रमाला ते आधीपासून जात आहेत, एकमेकांचे सण साजरे करतात आणि एकमेकांच्या सहवासात राहत आहेत। फक्त आपण त्यांना आज त्यांनी एकमेकांचं जे स्वागत केलेलं आहे त्याचा आपण प्रत्यक्ष साक्षीदार झालेला आहे आणि मला पण चांगलं वाटलं की अशा पद्धतीने झाल्यास आपल्या याच्यामध्ये बंदोबस्त पण देण्याची गरज लागणार नाही। यासाठी माननीय DCP साहेबांनी माननीय CP साहेबांनी आम्हाला ऑलरेडीच बंदोबस्त प्रोव्हाइड केलेला आहे बाहेरचा आणि आम्ही सगळ्या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त लावलेला आहे। सर्व आमचे अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर आहेत आणि सर्वजण शांततेच्या मार्गाने रॅली काढतील, शोभायात्रा काढतील याकडे सर्वांचं लक्ष आहे।